आणि एक महत्वाची बातमी, महाशयांनी माझा गद्दार म्हणून उल्लेख केला होता असं खोतकरांनी म्हटलं। खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली असा सवाल अर्जुन खोतकर यांनी केला। गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशावरून अर्जुन खोतकर यांनी टीका केली। आम्ही ईडीला घाबरून पळालो नाही असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय। खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, मी रडलो नाही असं गोरंट्याल म्हणाले। ज्या वेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयांनी गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे? त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार आता हेच या ठिकाणी। अर्जुन खोतकर पहिले काँग्रेसमध्ये होते, तेव्हा छगन भुजबळ फुटले होते, तेव्हा त्यांच्या सोबत होता, पुन्हा पळून गेला। मग नारायण राणे पळत असं त्यांच्या मागे होतं, तेव्हाही पडणार होतं। पण खरा गद्दार कोण? ते तर रडून गेलं ना, आम्ही तर रडले नाही। आम्ही असं कधी बोललो की मी रडून चाललो, माझ्या मागे ईडी आहे, मला घाबरतो, मला नींद येत नाही। मी तो तर जाहीर प्रेस समोर बोलला ना, माझा परिवार परेशान आहे, माझं काय होईल, मी जेलमध्ये जाईल, यापर्यंत बोललेला आहे तो। आणि त्याच्याकडे एक नाही दोनदा ईडी आली। धुलिया प्रकरण तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला असं 100 प्रकरण त्याचे काढून दाखवते, त्याने भ्रष्टाचार केला।